नमस्कार शेतकरी मित्रांनो, आत्तापर्यंत अतिवृष्टीची भरपाई, पूर परिस्थितीची भरपाई, नुकसान भरपाई तुमच्या खात्यात जमा झाली की नाही ते कसं कळणार? कारण की बहुतेक शेतकऱ्यांच्या मनामध्ये असलेला हा प्रश्न आज आपण सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यामुळे शेवटपर्यंत बघा। एक वेबसाईट आहे सरकारची, त्या वेबसाईटमध्ये जाऊन आपल्याला तिथे एक नंबर टाकावा लागतो। त्या नंबरच्या माध्यमातून आपल्याला आपल्या खात्यामध्ये नुकसान भरपाई जमा झाली आहे का नाही किंवा मिळणार का नाही ते त्याच्यातनं कळतं। त्यामुळे शेवटपर्यंत बघा। चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा। यावर्षी पुराने खूप थैमान माजवलं होतं आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं। अतोनात नुकसान झालं आणि शेतकऱ्यांना कुठल्याही पद्धतीची इथे भरपाई मिळाली नव्हती। आणि त्यासाठीच मित्रांनो, आता आपल्याला जे शेतकरी पात्र होते त्या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे आले का नाही किंवा येणार की नाही यासाठी एक वेबसाईट आहे। ती वेबसाईट तुम्ही आता इथे आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर बघू शकताय की काय टाकायचं आपल्याला। https://ms-disastermanagement.maha.it.org पेमेंट स्टेटस। सेम अशीच्या अशी तुम्ही कॉपी करा, याचा स्क्रीनशॉट घ्या मित्रांनो, म्हणजे तुम्हाला ते लावता येईल। ही डायरेक्टली तुमच्या याच्यात टाकायचं क्रोम किंवा गुगलमध्ये। इथे पहिला ऑप्शन येतो आपल्याला चेक युअर पेमेंट स्टेटस। इकडे पेमेंट स्टेटसवर आपल्याला क्लिक करायचं आहे। हे क्लिक केल्यानंतर सर्फिंग होईल। सर्फिंग झाल्यानंतर मित्रांनो, इथे हा VK नंबर टाकायचा आहे। आता तुम्ही म्हणाल की VK नंबर आणायचा कुठून? नंतर लोक कमेंट करून विचारतीलच। त्यामुळे हा जो काही VK नंबर आहे, हा VK नंबर तुम्हाला तुमच्या तलाठीच्या माध्यमातून, ग्रामसेवकाच्या माध्यमातून मिळणार आहे। आता प्रत्येक वर्षाला जनरेट होत असतो, प्रत्येक शेतकऱ्यासाठी वेगवेगळा जे काही डिझास्टर किंवा पुनर्वसन किंवा मदतसाठी हा VK नंबर जनरेट होतो शेतकऱ्यांसाठी। तो VK नंबर तुम्ही तलाठी किंवा ग्रामसेवकाच्या माध्यमातून घेऊ शकता। तो नंबर तुम्ही इथे टाका, सबमिट करा। सबमिट केल्यानंतर तुम्हाला सगळी हिस्ट्री तिथे दिसेल। त्यामुळे इथे VK नंबर महत्त्वाचा आहे। ही वेबसाईट आहे, ती वेबसाईट तुम्ही तिथे चेक करून घ्या आणि कॉपी करून पेस्ट करा। धन्यवाद।